नमस्कार प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे दाभाडे मावशींना गोळी लागल्यामुळे हॉस्पिटलला आणलेलं असतं, परंतु आता हे चाळीतले लोक आहे असं म्हणून डॉक्टर मात्र त्यांचा खूप अपमान करतो. तुमच्यासारख्या भिकारड्यांना इथे जागा नाहीये. तुम्हाला तर खरं नशीबच म्हणायचं की तुम्हाला मरायला सुद्धा एवढं मोठं हॉस्पिटल मिळेल का? त्यामुळे जर पैशाची जमवाजमव करता आली नाही तर मात्र इथे येऊ नका, आणि जर झालीच तर तोपर्यंत तुमचा पेशंट जिवंत राहील की नाही हे माहित नाही. त्यामुळे आधी सगळी प्रोसेस करा आणि त्यानंतरच इथे या. तेवढ्यात मात्र आता कानाला प्रचंड राग येतो आणि तो मात्र आता डॉक्टरांच्या अंगावर धावून जातो, परंतु किरण त्याला थांबवतो. असं करू नकोस. त्यावर मात्र आता काना म्हणतो, बघ ना हा डॉक्टर असून कसा बोलतो आहे. त्यावर मात्र आता डॉक्टरही चिडतो आणि तिथल्या गार्ड्सला मात्र या भिकाऱ्यांना बाहेर काढा असं सांगू लागतो. तर इतक्यात मात्र आता कान्हा चिडतो आणि बोलतो की सोड किरण, आता मात्र मला हे कळलं आहे की चमत्कार दाखवल्याशिवाय हे लोक नमस्कार म्हणतच नाही. कृष्णाला सुद्धा खरं रूप त्याचं दाखवावंच लागलं, तेव्हाच त्यांना कळलं. तर दुसरीकडे मात्र इकडे सखी सुद्धा सरकारकडे आलेली असते आणि ती दाभाडे मावशींसाठी मदत मागायला आली असते. तर दुसरीकडे मात्र येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र कान्हाने त्याचं खरं रूप घेतलेलं असतं आणि आता तो जगासमोर त्याचं रूप दाखवत असतो. त्यानंतर मात्र आता सगळ्यांसमोर तो न घाबरता डॉक्टरांना प्रश्न विचारायला जातो. तर दुसरीकडे मात्र सखी हात जोडून सरकारकडे पैसे मागत असते, तर त्यावर सरकार तिच्याकडे प्रॉपर्टी पेपरवर सही कड अशी अट ठेवते. तर दुसरीकडे कान्हा म्हणत असतो की तुमची हिंमत कशी झाली आमच्या पेशंटला नकार द्यायला. तेवढ्यातच मात्र दुसरे डॉक्टर येतात आणि ते म्हणतात की तुम्ही इथे, आणि हे ऐकल्यावर मात्र पहिले डॉक्टर म्हणू लागतात की तुम्ही यांना ओळखतात का, कोण आहे हे. तर त्यावर मात्र आता काना घाबरतो, कारण कानाची खरी ओळख त्या डॉक्टरांनी ओळखलेली असते. कबीर किर्लोस्कर हे कानाचं खरं नाव असतं. आता मात्र काना जगासमोर आपली ही ओळख लपवून ठेवू शकेल का, हे मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे. अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.